नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर रंजन गर्गे यांच्या DNA आक्रोश या भारतीय विज्ञान कथा संग्रहातली कथा बंध. मी डोळे उघडले आणि सभोवताली एक नजर फिरवली. ती एक लहानशी पण नीटनेटकी आणि सुबक अशी खोली होती. या नव्या जगात देखील सर्व काही मर्त्य जगासारखंच असतं का, असा विचार करत मी माझ्या शरीराकडे पाहिलं आणि मला ते दिसलं. जर आत्मा निराकार असेल आणि त्याला शरीरच नसतं तर मग मला माझे हातपाय कसे दिसत होते? सर्व काही अगम्य होतं. मला तो प्रसंग आठवला. गंगोत्रीहून आमची बस परतीच्या वाटेवर होती. वेळ संध्याकाळची होती. अरुंद रस्त्यावर दरीच्या कडेला संरक्षक भिंत नसलेल्या दरी काठावरनं मोठ्या कौशल्यानं ड्रायव्हर बस चालवत होता. समोरून आलेल्या वाहनाला वाट करून देताना तारेवरची कसरत करावी लागत होती. काही ठिकाणी तर डोंगर कपारी खालून जाताना एका बाजूला हजारो फूट खोल दऱ्या आवासून उभ्या होत्या. गोमुखाच्या दर्शनानं मन पवित्र आणि प्रसन्न झालं होतं. जरी सगळं शरीर पार आंबून निघालं होतं, शरीराचं हाड आणि हाड खिळखिळं झालं होतं, पण तरीही देवाच्या दर्शनाच्या आनंदामुळे थकवा जाणवत नव्हता इतकंच. मला जरा जास्तच आनंद झाला होता, पण त्याचं कारण जरा वेगळं होतं. त्या पावनभूमीत साक्षात मृत्यूला मी कवटाळणार होते. तेवढ्याकरता तर मी या यात्रेत सामील झाले होते. काल संध्याकाळी गंगोत्रीला जाताना लंका नावाच्या एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोल दरीची जागा मी पाहून ठेवलेली होती. तिथून दरीत उडी मारल्यावर जिवंत राहण्याची शक्यता अजिबात नव्हती. तो कार्यभाग कसा पार पाडायचा ह्याचा विचार करत मी सीटच्या हेडरेस्टवर डोकं ठेवून विचार करत होते. बसमधल्या बाकीच्या सहयात्रेकरूंचा हल्लागुल्ला चालू होता. भेंड्या, गाणी, नकला वगैरे वगैरे. मला त्याच्याशी काही सोयरसुतक नव्हतं. सुरुवातीपासूनच मी स्वतःला जनसंपर्कापासून दूर ठेवलं होतं, जाणीवपूर्वक दूर ठेवलं होतं. अचानक बसमध्ये आक्रोश व्हायला लागला. हा आरडाओरडा आधीच्या आरड्याओरड्यापेक्षा वेगळा होता. लँडस्लाईडमुळे पहाडावरून एक प्रचंड मोठा धोंडा आमच्या दिशेनं येत होता, म्हणून बसचा क्लीनर ओरडून सावध करत होता. बाकीचे प्रवासी जीवाच्या आकांतानं धडपड करत होते, कारण त्या सगळ्यांना आपला जीव प्यारा होता. याची देही याची डोळा आम्ही आपलं मरण पाहत होतो. मी सोडून बसमधला प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. मी मात्र मनातल्या मनात त्या सर्वसाक्षी मृत्युंजयाचे आभार मानत होते, कारण माझी मनोकामना तो आत्महत्येचं पातक माथी न मारता पूर्ण करत होता. बस ड्रायव्हरचे सगळे प्रयत्न फोल गेले होते. तो धोंडा बसवर येऊन आदळला होता आणि स्वतःच्या बरोबर बसला दरीत घेऊन चालला होता. माझ्या डोळ्यासमोर मिट्ट काळोख पसरला होता. मी खोल खोल तरंगत जात होते. ह्या अनुभवाबद्दल मी बरंच वाचन केलं असल्यामुळे मी नक्की मेली आहे अशी माझी खात्री झाली होती. मी स्वर्गात जाईन का नरकात ते मला माहीत नव्हतं, पण मर्त्य जगातल्या उबगवाण्यात जगण्यापेक्षा नरक बरा अशी माझी मनोधारणा होती. आता डोळे उघडल्यावर मला जे दिसलं तो नरक असेल तर माझ्या अपेक्षेपेक्षा तो खूपच सुंदर होता. नकळत माझ्या तोंडून मी कुठे आहे असे शब्द फुटले आणि त्याच क्षणी एक सुंदर तरुणी उठून उभी राहिली. अरेच्या, या सुंदर तरुणीला नरकवास का भोगावा लागतोय असा मी विचार करत होते. तेवढ्यात अंकल पेशंट को होश आया, अंकल पेशंट को होश आया असं ओरडत ती खोलीच्या बाहेर धावली. आता मात्र मला वास्तवाचं भान अगदी पुरेपूर आलं होतं.
मी मेले नव्हते. त्या भीषण अपघातातून मी वाचलेच कशी हा प्रश्न मला पडला. गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेले भक्कम बांध्याचे पुऱ्या 6 फूट उंचीचे एक गृहस्थ खोलीत आले. गोरापान वर्ण आणि अतिशय भारदस्त व्यक्तिमत्व असा तो गृहस्थ मला म्हणाला, मैडम भगवान की कृपा से आज बच गई. बस खाई में गिरने से पहले ही शायद इमरजेंसी विंडो खुल गई और अब बस बाहर आ गई. लुढ़कते लुढ़कते एक पेड़ पर जाकर अटक गई थी आप. पेड़ कांटे वाला होने से आपके शहर और शरीर में कंकर और कांटे घुस गए थे, जिनकी वजह से पूरे शरीर में खरोंचें आई हैं. बस सिर्फ इतना ही नुकसान हुआ है. मैंने सब कंकर कांटे निकाल दिए हैं और जख्मों पर मरहम लगाकर बैंडेज बांध दिया है. मुझे नहीं लगता कि कहीं फ्रैक्चर हुआ है. अस्पताल में जब लाया गया तब आप बेहोश थी. आपको अभी कोई भी खतरा नहीं है. दिल में किसी भी तरह की आशंका लिए बगैर आप यहाँ आराम से रहिए. मी त्या डॉक्टरांशी बोलण्यासाठी हिंदी शब्द आठवायला लागले, पण मला आठवतच नव्हते. मग इंग्रजीत विचारलं, इज देयर एनी अदर सर्वायवर? डॉक्टर म्हणाले, जी पता नहीं है, वो खाई बहुत गहरी है. रेस्क्यू टीम अभी तक वहाँ नहीं पहुँच पाई. उनके पहुँचने के बाद मालूम पड़ेगा. आप बहुत नसीब वाली है. असं म्हणून डॉक्टर निघून गेले. त्या परिस्थितीतही मला हसू येत होतं. ते एवढ्याकरता की जी मरायला निघाली होती आणि केवळ तेवढ्याकरता तर या अनोळखी प्रदेशात ती आली होती, ती वाचली होती. आणि जे श्रद्धेनं देवदर्शनासाठी निघाले होते ते मरण समोर दिसताच आक्रंदत होते, वाचवण्यासाठी देवाचा धावा करत होते. आणि त्या पावन परिसरात बहुतेक सगळे परमेश्वराला प्यारे झाले होते. भारतानं जेनेटिक इंजिनिअरिंग क्षेत्रात एक जंगी प्रकल्प हाती घेतला होता. चीनशी वायफळ वार्तालाप करून सरळ वागणाऱ्यातला तो देश नव्हता. चीनमध्ये एकाधिकारशाहीनं कळस केला होता. हुकुमशहाच्या अत्याचाराला कंटाळून चीनमध्ये गृहयुद्ध सुरू झालं होतं. भारताने मात्र विज्ञानाच्या आघाडीवर खूप मजल मारली होती. भारताची भावनिक बुद्ध्यांक पातळी उंचावली होती. सीमा भागातले प्रश्न अत्यंत युक्तीनं सोडवण्यात भारत प्रगतीपथावर होता. 5 वर्षापूर्वी भारतानं शिष्टाई करून आझाद काश्मीर म्हणजे POK भारतात विलीन करून घेतला होता. परंतु अक्साई चीन ही फार मोठी डोकेदुखी बनली होती. चीनचं म्हणणं तो तिबेटचा भाग आहे आणि भारताचं म्हणणं तो लडाखचा भाग आहे. लेह लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यापासून अक्साई प्रकरणाला भारतानं प्राथमिकता दिली होती, पण बऱ्याबोलानं चीन ऐकणार नव्हता. पण आत्ता चीनमधलं गृहयुद्ध ही एक नामी संधी चालून आली होती. हा अत्यंत दुर्गम असा बर्फाच्छादित प्रदेश होता. हा प्रदेश पादाक्रांत करण्यासाठी गुप्त पद्धतीनं एक प्रकल्प साकारत होता. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे DRDOच्या जेनेटिक इंजिनिअरिंग विभागाची प्रमुख वैज्ञानिक विशाखा सामंत यांना आज संरक्षण मंत्र्यांनी नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या खास सभेसाठी बोलावलं होतं. DRDOमधनं त्यांना एकट्यालाच निमंत्रित करण्यात आलं होतं. एका भूमिगत गुप्त सभागृहात थल, वायू आणि सागरी सेना प्रमुख तसंच नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे सदस्य हजर होते. विशाखा सामंत यांना अक्साई चीनमध्ये होऊ घातलेल्या सर्जिकल स्ट्राईकची कल्पना दिली गेली. या मिशनसाठी जैविक हत्याराचा वापर करण्याच्या योजनेची देखील कल्पना दिली गेली. विशाखा सामंत यांनी संपूर्ण योजना नीट समजावून घेतली. इतक्यात सभागृहात संरक्षण मंत्री महोदयांचं आगमन झालं. सगळ्यांच्या नजरा डॉक्टर विशाखा सामंत यांच्याकडे रोखलेल्या होत्या. मंत्री महोदयांनी विशाखाला फक्त एकच प्रश्न विचारला, आपल्याला या गुप्त योजनेची कल्पना दिलेली आहे. यासाठी जैविक हत्यारं वापरायची आहेत आणि आपण या विषयातल्या तज्ज्ञ आहात.
एक राष्ट्रीय कार्य म्हणून आपण या प्रकल्पाची जबाबदारी घेऊ शकाल का? विशाखा काही बोलायच्या आतच फील्ड मार्शल म्हणाले, मॅडम, मी तुमचं काम बघितलेलं आहे. मला खात्री आहे की आपण ही जबाबदारी समर्थपणे पेलू शकाल. एम आय राईट विशाखा मॅम? ओके सर. मला हो म्हणण्यापलीकडे पर्यायच नव्हता. DNA रिकॉम्बिनंट तंत्रज्ञानात असलेल्या माझ्या कौशल्याची त्यांना जाणीव होती. मंत्री महोदयांनी माझी या प्रकल्पासाठी निर्विवादपणे निवड केली होती. लेह प्रांताच्या नुब्रा वाळवंटी खोऱ्यात एका गुप्त जागी ही प्रयोगशाळा उभारली जाणार होती. नुब्राच्या उत्तरेला सियाचीन हिमनदी आहे आणि त्याचाच उत्तरेकडचा भाग म्हणजे अक्साई चीन. माझा संबंध आता थेट नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलशी येणार होता. मी होकार देऊन आता तब्बल 1 महिना उलटून गेला होता. जहाल अशा रोगकारक जीवाणू किंवा विषाणू यांची निर्मिती करणारी प्रयोगशाळा कशी असावी याचा एक आराखडा मी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलला आज सादर करणार होते. मी सादरीकरणाला सुरुवात केली. ती होती फक्त एकच स्लाईड. 35 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद अशा एका मजबूत मोबाईल व्हॅनचं ते त्रिमिती चित्र बघून कौन्सिलचे सदस्य बुचकळ्यात पडले. मी पुढे म्हणाले, हा प्रकल्प एका मोबाईल व्हॅनच्या आकाराचा आहे म्हटल्यावर आपण नक्कीच गोंधळला असाल याची मला कल्पना आहे. यात 5 बाय 10 मीटर आकाराचे 7 कप्पे असतील. हा प्रत्येक कप्पा म्हणजे एक प्रयोगशाळा असेल. जहाल जंतूंची निर्मिती करणारी क्रिटिकल एजंट प्रॉडक्ट प्रयोगशाळा, फर्मेंटर प्रयोगशाळा, वॉटर टँक, एअर कॉम्प्रेसर, पाणी थंड करण्याचा कप्पा, स्प्रे ड्रायर आणि नियंत्रण कक्ष. या प्रत्येक प्रयोगशाळेचे स्वतंत्र आराखडे मी पुढच्या सभेत सादर करणारच आहे. मॅडम, या मोबाईल व्हॅनच्या मागे ही 2 नळकांडी कशासाठी येतो? आम्ही नुकताच APJ मोबाईल मिसाईल लॉन्चर विकसित केला आहे. जैविक अस्त्र लोड केलेलं मिसाईल या मोबाईल व्हॅनवरूनच डागलं जाईल अशी योजना आहे. स्वतंत्र अशा लॉन्चिंग पॅडची त्यामुळे गरज नाही आणि तितकी जागासुद्धा आपल्याला तिथे मिळणं शक्य नाही. अनबिलिव्हेबल. हॅट्स ऑफ टू युअर क्रिएटिव्हिटी. अरुंद अशा पर्वतरांगांमध्ये मोबाईल व्हॅनच्या स्वरूपात निर्माण केलेली प्रयोगशाळा ही आपली कल्पनाच मुळात अफलातून आहे. पण आता मला सांगा की यासाठी सैन्य विभागाकडनं आपल्याला कशा स्वरूपात मदत हवी आहे? मला यासाठी मिसाईल इंजिनियर्सचं सहकार्य लागेल. ही मिसाईल्स जिथनं डागायची आहेत त्या बिंदूपर्यंत रुंद असे घनदाट झुडपातनं जाणारे रस्ते मला लवकरात लवकर तयार करून हवेत. अशा 2 रस्त्यांचा आराखडा मी लवकर पाठवते. मॅडम, प्रश्न असा आहे की ही मिसाईल फुटल्यानंतर त्या जंतूंचा संसर्ग भारताच्या सीमारेषेलगत नागरिक आणि सैनिक यांना होणार नाही का? नाही होणार. हे वेगळ्या प्रकारचं मिसाईल असणार आहे. हे जैव रासायनिक मिसाईल असणार आहे. यात हायड्रोजन सल्फाईड वायू तयार करणारे जंतू वापरले जातील. प्रत्यक्ष जंतू युद्धभूमीवरती डागले जाणार नाहीत. या मिसाईलमध्ये जंतू निर्मित हायड्रोजन सल्फाईड वायू भरलेला असेल. ही हायड्रोजन सल्फाईड वायूची निर्मिती प्रयोगशाळेतल्या फर्मेंटरमध्ये केली जाईल. अनेक रोगकारक जीवाणू, विषाणू, बुरशी जैविक अस्त्र निर्मितीसाठी वापरले जातात, परंतु हा जैविक पदार्थ असल्यामुळे यांचा वापर प्रत्यक्ष बॉम्ब किंवा मिसाईलमध्ये करताना अनेक तांत्रिक अडचणी येतात. हे जंतू त्या विशिष्ट जहाल क्षमतेनं शत्रूपर्यंत पोचू शकत नाहीत असा माझा अनुभव आहे. म्हणून आम्ही यात जैव रासायनिक पद्धतीनं वायू निर्मितीच्या तंत्राचा वापर केला आहे. DNA रिकॉम्बिनंट तंत्राचा वापर करून कमीत कमी वेळात भरपूर हायड्रोजन सल्फाईड वायू फर्मेंटेशन प्रक्रियेद्वारा निर्माण करण्याचं तंत्र आम्ही विकसित केलं आहे. हा वायू हरितगृह वायू नाही, त्यामुळे वैश्विक उष्मा निर्माण करणार नाही. हा पर्यावरण स्नेही आहे. कारण युद्धतंत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करणारे वायू वापरले तर भारताविरुद्ध भविष्यात आंतरराष्ट्रीय खटला उभा राहू शकतो.
लडाखच्या 38,000 किलोमीटर अक्साई चीनच्या परिसरात हा वायू काही मिनिटात शत्रूला अस्वस्थ करेल, भोवळ आणेल. 2 ते 5% सैनिक जिवंत राहण्याची शक्यता आहे. 2 ते 5% सैनिक मारण्याची सुद्धा शक्यता आहे. मिसाईल्स टाकल्यानंतर नेमकं काय करायचं याची रणनीती भारतीय सैन्यानं आखायची आहे. मला वाटतं काळजी म्हणून या सीमेलगतचा भारतातला 10 किलोमीटरचा परिसर रिकामा करून घ्यावा लागेल. मिसाईल डागल्यावर निर्माण झालेल्या गोंधळलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपलं सैन्य ऑक्सिजन मास्क चढवून जमिनीवरून आणि आकाशातून अवतरण करून अक्साईच्या संपूर्ण परिसराचा कब्जा घेईल. चीनी सैनिक शुद्धीवर येण्याच्या आत त्यांना कैदी बनवलं जाईल. पुढची रणनीती आपण लवकर आखू. विशाखा मॅडम, मी आपला मनापासून आभारी आहे, फील्ड मार्शल म्हणाले. मॅडम, तुम्ही शुद्धीवर आल्या आल्या मला विचारलं होतं की माझ्याशिवाय अजून कोणी वाचलं आहे का. याचा अर्थ मी असा घेतला की बसमध्ये तुमच्या कुटुंबातलं आणखीन कोणीतरी असावं आणि तुम्हाला त्याची काळजी वाटत असावी. तुमच्या त्या परिस्थितीत तुम्हाला सत्य सांगणं अप्रस्तुत होतं म्हणून मी तो विषय टाळला होता. डॉक्टर, पण माझ्याबरोबर कुटुंबातलं कोणी नव्हतं, ओळखीचंही कोणी नव्हतं. मी एकटीच ही यात्रा करत होते. मॅडम, तुमच्या धाडसाचं मी कौतुक करतो, कारण तशी ही यात्रा कठीण आहे. उंच प्रदेशात ऑक्सिजनची कमतरता असल्यानं अनेकांना त्रास होतो. त्यामुळे वयस्कर स्त्री पुरुषसुद्धा सोबती वाचून या भागात प्रवास करत नाहीत. आणखीन एक, आता तुम्ही बऱ्याच सावरलात तेव्हा मला माझ्या फॉर्मॅलिटीज पुऱ्या करायला हरकत नाही असं वाटतं. डॉक्टर, तुम्हाला वाटतं ना तशी मी धाडसी वगैरे नाही आहे. उलट माझं ही यात्रा करण्यामागचं खरं कारण सांगितलं तर तुम्ही मला भेकड म्हणाल. मॅडम, मला काय वाटेल हे सांगण्याआधीच गृहीत धरणं कितपत योग्य आहे. नाण्याची दुसरी बाजू पडताळून मग निर्णय घेतला पाहिजे ना. अन्यथा ते लक्षण अपरिपक्व मानसिकतेचं असतं. ठीक आहे, मी तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते. मी ही तीर्थयात्रा करायचं ठरवलं ते परमेश्वर प्राप्तीसाठी, यात शंका नाही. पण ही परमेश्वर प्राप्ती जरा वेगळ्या स्वरूपाची होती. मला परमेश्वराला भेटायचं होतं, पण ते या मर्त्य जगात नाही तर त्याच्या भेटीसाठी मी त्याच्याच जगात जायला निघाले होते. डॉक्टर, या जगाचा निरोप घेण्यासाठी मी ही यात्रा करत होते, कायमचा निरोप घ्यायला. इज इट नॉट द ग्लोरियस वे टू से आय वॉन्टेड टू सुसाईड? हो डॉक्टर, मी आत्महत्या करण्यासाठीच इथे आले आहे. हे सगळं तुम्ही इतक्या सहजतेनं सांगताय की त्याच्यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. जेव्हा माणूस आत्महत्या करायला प्रवृत्त होतो तेव्हा आयुष्य संपवणं हा त्याच्याकडे शेवटचा पर्याय असतो. अतीव दुःख, अपंगत्व, परावलंबित्व, असाध्य रोग, दारुण पराभव, एकटेपणा, अशा कोणत्या तरी कारणानं परिस्थिती जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जाते तेव्हाच तो इतका टोकाचा निर्णय घेतो. तुमची कारणमीमांसा अगदी बरोबर आहे डॉक्टर. माझं सध्याचं जगणं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं. आणि हे सगळं तुम्ही इतक्या शांतपणे, सहजपणे सांगताय. तुमच्या इथल्या आजवरच्या वर्तनावरनं तरी असं वाटत नाही की तुमचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानं प्रत्येकाची व्यक्त होण्याची तऱ्हा वेगवेगळी असते. दुःखी व्यक्तीनं देवदास होऊन कपाळावर हात मारून घेतलाच पाहिजे का? जे हसत हसत दुःख पचवू शकतात ते कधीच आत्महत्येला प्रवृत्त होत नाहीत का? आता मी माझ्याबद्दलची सगळी माहिती सरळ सरळ सांगते. असं म्हणून ती पुढे म्हणाली, मला तो आधाराचा साक्षात्कार झाला तेव्हा माझं वय 35 होतं. लग्नाच्या बाजारात मी घोडनवरी होते. दिसायलाही थोराड बांध्याची, बेताची होते. माझा पालक माझी आई होती. माझा जन्म झाल्यानंतर काही दिवसात ती विधवा झाली. तिने एका विधुराशी पुनर्विवाह केला. त्याला 2 पुत्र होते, म्हणजे माझे 2 सावत्र भाऊ. माझ्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मी माझ्या मातेला दिलं होतं. मला प्रथमवरच हवा होता. तेव्हा मला खरं तर ना पुरुष जातीचा तिटकारा होता.
लग्न केल्यानं मला बरंच कॉम्प्रोमाइज करायला लागणार होतं आणि त्याकरता लागणारी मानसिक तयारी मी करत होते. त्याचाच एक भाग म्हणून भावी पतीबद्दलच्या माझ्या अपेक्षांना मी बरीच मुरड घातली. माझ्या भाग्यात जो पती होता तो आर्मीमध्ये होता. शॉर्ट सर्व्हिस कमिशन पूर्ण करून तो एका औद्योगिक संस्थानात सिक्युरिटीमध्ये काम करत होता. घरच्या चालीरीती जुनाट होत्या. सगळं काही आघळ पघळ बेशिस्त होतं. घरी पाहुण्यांचा राबता बराच जास्त होता. सगळा गोतावळा एकमेकांना धरून होता. मला वाटलं होतं की लग्न झाल्यानंतर मी त्याला गोडी गुलाबीनं त्या जंजाळातून वेगळं करीन, पण तिथे माझा अंदाज चुकला. मला वाटलं होतं की हा मिलिटरीवाला असल्यानं चांगला रोमॅन्टिक असेल, पण तो आईबाबांच्या मुठीतनं बाहेर पडायला तयारच नव्हता. मला एक कन्या प्रदान करून त्यांनी मला मातृऋण चुकतं करायची संधी दिली खरी, पण सासरच्या गोतावळ्यानं तिला असं गुरफटून ठेवलं की माझा ती दुस्वास करायला लागली. वास्तविक बघता यात काही प्रमाणात माझाही दोष होता. मी माझ्या करिअरला अनाठाई महत्त्व दिलं. मुलीकरता फार वेळ देऊ शकले नाही. शेवटी सगळं असह्य झालं. मला माहेर उरलंच नव्हतं. आई आणि सावत्र बाबा देवाघरी गेले होते. दोघे सावत्र भाऊ भारतात असेपर्यंत माझी काळजी घ्यायचे. माझं शिक्षण, आत्मविश्वास, माझ्यातली शास्त्रज्ञ या सगळ्याचा त्यांना खूप अभिमान वाटत असे. जणू त्यांची सख्खी बहीण आहे अशीच त्यांची वागणूक असायची. पण दोघेही एका पाठोपाठ अमेरिकेत गेले आणि तिथे स्थायिक झाले. मला मानसिक पाठबळ द्यायला, अधिकारवाणीनं मला 2-4 हिताच्या गोष्टी सांगायला इथे कोणी उरलंच नाही. मी डिव्होर्सकरता कोर्टात केस टाकली, पण त्याआधीच मी वेगळी झाले होते. माझ्या DRDOच्या क्वार्टरमध्ये मी शिफ्ट झाले होते. कोर्टानं नेमलेल्या कॉन्सिलरनी मला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. शेवटी म्युच्युअल कन्सेंटनं आम्ही विभक्त झालो. मला पोटगीही नको होती, मुलीचा ताबाही नको होता, त्यामुळे केसचा निकाल लवकर लागला. त्यावेळी मला सायंटिस्ट H म्हणून DRDOमध्ये प्रमोशन मिळालेलं होतं. मी पुण्यात होते. मला दुरूनसुद्धा सासरचा संसर्ग नको होता. पुण्यात आल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली आणि ती म्हणजे पुरुषांचं वागणं, त्यांची स्त्रीकडे बघण्याची दृष्टी. पुरुषी मानसिकतेचा, खास करून त्यांच्या विषयवासनायुक्त अशा वागण्याचा मला तिटकारा होता. मला तिथे आगापिछा नव्हता, त्यामुळे मी स्वतःला कामात गुरफटून टाकलं. माझी धडाडी, माझं काम, परदेशात पोस्ट डॉक्टरेट याचा परिणाम असा झाला की मी सतत 4 वर्ष अवॉर्ड ऑफ एक्सलन्सची मानकरी ठरले. जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये मी विशेष कौशल्य आत्मसात केलं होतं. मी माझी फिगर व्यवस्थित मेंटेन केली होती. त्यामुळे माझं वय सध्या 55 आहे हे सांगितलं तर कोणाचा विश्वासही बसणार नाही. माझा लुक आणि प्रेझेंटेशनसुद्धा दिमागदार असायला हवं, म्हणून मी पहिल्यापासून विशेष प्रयत्न घेत होते. असं असूनही मी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला तेही सांगते. मी 3-4 वर्षांनी रिटायर झाले की काय करायचं, कसं जगायचं, कुणासाठी जगायचं आणि जगायचं तरी कशाला, असे अनेक प्रश्न सतत माझ्या डोक्यात गुणगुणत असत. अशा वेळी मन मोकळं करायला जर कोणी जवळचं असतं तर माझ्या विचारात नक्की बदल झाला असता, पण तेव्हा माझ्या दुर्दैवानं तसं कोणीही नव्हतं. मी कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं, माझ्यावर जीव लावणारं कोणीही नव्हतं, ना माझा जीव कोणात अडकला होता. तेव्हा या अर्थहीन जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटायला लागलं. आज भारताच्या जेनेटिक मॅनिप्युलेशन नियंत्रण समितीच्या बरोबर डॉक्टर विशाखा यांची गुप्त चर्चा आणि सादरीकरण होणार होतं. युद्धात जैविक हत्यारांचा वापर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियम खूप कडक करण्यात आले असल्यामुळे ही सभा बोलवण्यात आली होती. अध्यक्षांनी विशाखाला विचारलं, तुम्ही जैविक हत्यार बनवण्यासाठी कुठल्या जीवाणू किंवा विषाणूचा वापर करणार आहात? विशाखानं त्यांना सांगितलं, अरबी समुद्राच्या तळाशी असलेल्या गाळातनं आम्ही सल्फेट रिड्युसिंग जीवाणू वेगळे करण्यात यश मिळवलं आहे. त्यांच्यात जनुकीय उत्परिवर्तन घडवून आणून कमी वेळात जास्ती आणि जहाल हायड्रोजन सल्फाईड वायू तयार करणारे म्युटंट्स तयार करण्यात आलेत.
आणि आपण हे जैविक हत्यार कशा पद्धतीनं वापरणार आहात? दाबाखाली भरलेले वायूच्या रूपात. आणि या वायूची तीव्रता किती असेल? हा वायू ज्वालाग्रही आहे आणि स्फोटकसुद्धा आहे. याची तीव्रता 400 PPM एवढी ठेवण्यात येईल. त्यापेक्षा वाढवली तर 30 मिनिटात सैनिक मरतील. आंतरराष्ट्रीय नियमानुसार ही तीव्रता युद्धभूमीवर 500 PPMच्या वरती मोजली गेली तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. मला कल्पना आहे त्याची. हा म्युटंट पेटंट केला आहे. HS 756421 नावानं हा नुकताच पेटंट केला आहे. ही त्याची कागदपत्र. लवकरच आम्ही चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफला आमचा निर्णय कळवू. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हा सगळा प्रकल्प अत्यंत गुप्त पद्धतीनं साकारायचा होता. फक्त DRDOच्या अध्यक्षांना तशी कल्पना दिली गेली होती. विशाखाला सुद्धा त्यामुळे कामात अडथळा निर्माण होणार नव्हता. DRDOमध्ये विशाखाचे 6 सहकारी जनुक शास्त्रज्ञ समुद्रतळातल्या चिखलातून मिळवलेल्या सल्फेट रिड्युसिंग जीवाणूंवर जेनेटिक मॅनिप्युलेशनचे प्रयोग करण्यात मग्न होते. त्याचे सगळे प्रोटोकॉल्स विशाखानं त्यांना दिले होते. हा नेहमीच्या चाकोरीतला संशोधन प्रकल्प आहे असं त्यांना भासवण्यात आलं होतं. हेच 6 शास्त्रज्ञ नंतर मोबाईल व्हॅनमधल्या 6 प्रयोगशाळा नियंत्रित करणार होते आणि विशाखा कंट्रोल पॅनलची जबाबदारी सांभाळणार होती. मी आणि 2 हाय अल्टिट्यूड वायरफेअर अधिकारी हेलिकॉप्टरनं नुब्रा व्हॅलीत दाखल झालो. लेहहून सामान घेऊन खारदुंगला खिंड पार करून चिलखती आवरण असलेल्या गाड्यांचा प्रवास नुब्रा व्हॅलीच्या दिशेनं सुरू झाला होता. मोबाईल व्हॅनचे सुट्टे भाग आणि संपूर्ण बांधणी नुब्रा व्हॅलीच्या एका गुप्त लोकेशनवरती करण्याचं निश्चित झालं होतं. मिलिटरी इंजिनियर्सच्या कामाचा झपाटा बघून तर मी थक्क झाले होते. 6 महिन्यांच्या कालावधीत मला हव्या तशा रचनेची मोबाईल व्हॅन आकार घेऊन 32 टायर्सवरती उभी राहिलेली होती. DRDOतल्या माझ्या 6 सहकाऱ्यांना विशेष रजा मंजूर करून घेऊन नुब्रा व्हॅलीत दाखल करून घेतलं होतं. आता मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं विविध उपकरणांच्या सहाय्यानं सर्व प्रयोगशाळा कार्यान्वित करायला सुरुवात केली. सौर ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनावर हायब्रिड पद्धतीनं या प्रयोगशाळेतली उपकरणं काम करणार होती. सियाचीन भागात मोबाईल व्हॅनसाठी रुंद रस्त्याचं बांधकाम ITBP तर्फे वेगात सुरू होतं. भारतीय सेनेतील मिसाईल तंत्रज्ञ मोबाईल मिसाईल लॉन्चरची बांधणी मोबाईल व्हॅनवर करत होते आणि ते अत्यंत जोखमीचं काम होतं. नेहमीप्रमाणे भारत आणि चीन दोन्हीकडून अशा प्रकारच्या सीमेलगत चाललेल्या रस्ता बांधणीला माध्यमांमार्फत विरोध दर्शवला जात होता. अर्थात हे नित्याचं झालेलं असल्यामुळे त्याकडे विशेष लक्ष दिलं जात नव्हतं. आपापल्या सीमेत आम्ही काहीही करू असं धोरण दोन्ही देशांनी स्वीकारलेलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाचा सुद्धा त्याला विरोध नव्हता. एक दिवस डॉक्टर म्हणाले, आता तुम्ही पूर्ण बऱ्या झाल्यावर पुन्हा नव्यानं सुसाईड करण्यासाठीचं प्लॅनिंग कराल, हो ना? मी फार गोंधळून गेले, कारण खरं तर काकून जाणे मी आत्महत्येचा विचार माझ्या मनातनं काढून टाकला होता आणि ते डॉक्टरांनी अचूक ओळखलेलं होतं. अचानक मनात काहीतरी लिहिण्याची उर्मी उसळली. तारुण्यातल्या कोवळ्या वयात मी स्वतःवर एकलकोंडेपण लादून घेतलं होतं. मी तेव्हा कविता करत असे, लघुकथा लिहित असे. लिहिण्याचं अंग माझ्यात मुळातच होतं, म्हणून मला अनेक वर्षांनी लिहिण्याची उर्मी आली होती आणि त्या भरात मी माझीच कथा लिहून काढली. परमेश्वरानं वेलीची निर्मिती करताना ती कुणाच्या तरी आधारानंच वाढेल, तिला आधार मिळाला तरच ती बहरेल, फोफावेल, फळेल. हे सत्य समजायला मला माझं पाऊण आयुष्य घालवावं लागलं होतं. अनेक कष्ट, अनेक दुःख आणि अनेक मानहानिकारक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं होतं. हा फार मोठा द्राविडी प्राणायाम मी माझ्या हट्टापायी स्वतःवर लादून घेतला. तुमचं लिखाण वाचायला मिळेल का? डॉक्टरांनी विचारलं. मी खूप आनंदित झाले होते. कदाचित ते लिखाण डॉक्टरांनी वाचावं अशी त्या दयाघनाची इच्छा असावी, म्हणूनच ते लिहून काढण्याची प्रेरणा मला झाली असावी. मी ती पानं काढली, डॉक्टरांना दिली आणि म्हटलं, वाचा, जरूर वाचा.
विशाखा हे तिचं सासरचं नाव आहे, माहेरचं नाही. हीच माझी ती आराध्य देवता कशावरनं नसेल. विशाखाबद्दल मला जे काही वाटतंय ती माझ्या अंतरात्म्याची प्रतिक्रिया आहे एक प्रकारे. हे इंट्युइशन आहे. आज तिच्या कामाचा झपाटा, तिचं डिव्होशन, तिची दुसऱ्यांना मदत करण्याची तळमळ, हे सगळं माझ्या वेवलाईनशी मिळतं जुळतं आहे. ती जर माझ्या आयुष्यात आली तर उरलेल्या आयुष्याचं सोनं होईल. मला विभावरी माय लव्ह आठवली. ती अशीच होती, उंच, धट्टी कट्टी, खूप टॅलेंटेड होती, जबरदस्त प्रतिभावंत होती. मला तिच्या ह्या गोष्टींचं भारी अप्रूप होतं, म्हणूनच मी तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होतो. अनेक रूपवती माझ्यासाठी गळ लावून बसल्या होत्या, पण मी माझ्या निर्णयावर त्या अपरिपक्व वयातसुद्धा इतका ठाम होतो की विभावरीनं माझं प्रेम धुडकावून लावल्यानंतर मी आजपर्यंत लग्नबंधनात अडकलेलो नव्हतो. विभावरीची आठवण झाल्यावर मला आठवलं की तिचं लिखाण मी माझ्या संगणकावर टाईप करून त्याचे प्रिंट तिला देत असे. तिची काही हस्तलिखितं मी आठवण म्हणून जपून ठेवली होती. मी लिहिण्याचं सामान जमवतच होतो आणि मघाचं ते जुन्या साठवणीतलं कागदाचं भेंडोळं हातात आलं. त्या हस्तलिखिताचं अक्षर मला विशाखाच्या हस्ताक्षराशी पडताळून पाहायचं होतं. एक पुसटसा संशय दूर करायचा होता. मी दोन्ही कागद बाजूबाजूला ठेवले. जुने कागद पिवळे झाले होते म्हणून प्रखर दिवा लावला आणि एका डिटेक्टिव्हच्या नजरेनं सावकाशीनं दोन्ही हस्ताक्षरांची पडताळणी करायला लागलो. प्रत्येक व्यक्तीच्या हस्ताक्षराचं वळण वेगळं असतं. काही अक्षरं लिहिताना आणि मात्रा वेलांट्या काढताना ती व्यक्ती ठराविक पद्धत वापरत असते. विशाखाचं हस्ताक्षर त्या जुन्या कागदावरच्या हस्ताक्षराशी तंतोतंत जुळत होतं आणि त्याचा अर्थ सूर्यप्रकाशा इतका स्पष्ट होता. ही विशाखा दुसरी तिसरी कोणी नव्हे तर माझी तरुणपणची प्रेमदेवता विभावरीच होती. माझ्या आजवरच्या समाजसेवेचं फळ म्हणून त्या दयाळू विधात्यानं माझी आयुष्यभराची आराध्य देवता माझ्या पदरात टाकलेली होती. आता मी 7व्या स्वर्गात होतो. मला माझं मन तारुण्याच्या काळात घेऊन गेलं होतं. मला नाचावं, मोठ्यानं गावंसं वाटत होतं, पण वय माझं प्रगल्भ होतं. वय म्हणालं, असा हुरळून जाऊ नकोस. एकदा कधी जेव्हा तू तिच्या दाराशी प्रेमाची भीक मागायला गेला होतास तेव्हा तिने तुला अगदी निर्दय होऊन झिडकारलं होतं, धाडकन दरवाजा बंद करून घेतला होता. अजून तिला तुझी खरी ओळख समजलेली नाही. ती तुझ्यावर नाही तर डॉक्टर नेगीवर भाळली आहे. जेव्हा तिला सत्य कळेल तेव्हा ती पुन्हा पाठ कशावरनं फिरवणार नाही. मोहीम आता अंतिम टप्प्यात आली होती. या मोहिमेला स्नो स्टॉर्म असं नाव देण्यात आलं होतं. एअरफोर्सची विमानं आणि हेलिकॉप्टर्सची दोज मिलिटरी बेसवरती सज्ज होती. तिबेटमधल्या अक्साई विभागाच्या सीमेला लागून एक पूर्ण बटालियन तैनात केली होती. मोबाईल व्हॅन गजगतीनं लॉन्चिंग स्टेशनकडे मार्गस्थ झाली. विशाखानं व्हॅनचं तांत्रिक नेतृत्व हातात घेतलं होतं. प्रचंड दाबाखाली स्फोटक हायड्रोजन सल्फाईड गॅसनं भरलेले सिलेंडर मिसाईल सिस्टीममध्ये लोड करण्यात आले होते. मिसाईल सिस्टीम इंजिनियर्स पूर्ण तयारीत होते. अंधार होत आला होता. मिसाईल टाकल्यानंतर हायड्रोजन सल्फाईडचं पातळ आवरण त्या परिसरावर तयार होणार होतं. या आवरणात घुसून जमीन आणि आकाशातनं हल्ले करायचे होते. ही मोहीम 3 तासात संपून तिथे भारताला तिरंगा फडकवायचा होता. अक्साई परिसरातनं काही हालचाल होत आहेत का या बाबतीत भारतीय सेना गेले 6 महिने बारकाईनं लक्ष ठेवून होती. 3488 किलोमीटर लांबीच्या इंडो चीन सीमेवर राफेल जेट पुढच्या सगळ्या शक्यता गृहीत धरून तैनात करण्यात आलेले होते. आणि तो क्षण आला. सुरक्षा मंत्रालयातून ओके मिळाला. मिसाईल डागण्याचा बिंदू निश्चित करण्यात आला. गॅस लोडेड मिसाईल लॉन्चर सज्ज झाले. काउंटडाऊन सुरू झाला. अक्साई विभागावर अंतरानं 10 स्फोट होणार होते. अचानक झालेल्या स्फोटांमुळे अक्साई विभागात गोंधळ माजला होता. भारतीय पायदळ ऑक्सिजन मास्क घालून आत घुसलं. चीनी जवान मोठ्या संख्येनं भोवळ येऊन बेशुद्ध पडल्यामुळे विरोध अत्यंत जुजबी स्वरूपाचा होता. चीनी कॅम्पवरती धावाधाव गोंधळ माजलेला होता.
अवकाशमार्गे उतरून भारतीय सेनेनं संपूर्ण अक्साई विभाग चीनी सैन्यापासून सुरक्षित करून घेतला होता. ड्रॅगन जागा झाला होता, पण खूप उशीर झाला होता. बर्फाळ प्रदेशातली चीनी सेना सतर्क झाली होती, परंतु त्यांच्या हवाई हल्ल्यांना राफेल जेटसारख्या विमानांनी भारताच्या हद्दीत राहून रोखून टाकलं होतं. विशाखा आणि तिचे शास्त्रज्ञ सहकारी आपलं राष्ट्रीय कार्य पार पाडून सकाळीच नुब्रा खोऱ्यातून परतीच्या मार्गावर होते. रात्रभर चालू असलेली धुमश्चक्री शांत झाली होती. स्नो स्टॉर्म यशस्वी झालेलं होतं. मी इतक्यात माझं खरं नाव उघडं करणार नव्हतो. डॉक्टर म्हणाले. मी लिहायला सुरुवात केली. मी माझं वैद्यकशास्त्रातलं ग्रॅज्युएशन मुंबईत पूर्ण केलं. पुढे हाऊसमनशिप आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबईत करणं शक्य होतं, पण त्याचवेळी अशी घटना घडली की माझं आयुष्य पार ढवळून निघालं. मी एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. माझ्या कॉलेजमधल्या दिवसात मी एक ऑलराऊंडर होतो. घरची परिस्थिती उत्तम होती, माझ्यावर उत्तम संस्कार झाले होते, दिसायलाही मी आकर्षक होतो. कॉलेजमध्ये आमच्या कॉलनीत मी हिरो होतो. मला बाह्य सौंदर्यापेक्षा मानसिक सौंदर्यात जास्त रुची होती. माझ्या पाहण्यात अशी एक तरुणी होती की तिच्याशी आणि तिच्या घरच्यांशी आमचे घरचे जवळचे मैत्रीचे संबंध होते. माझ्या भावना मी तिला कशा कळवायच्या हा डोंगरा एवढा प्रश्न माझ्यासमोर होता. एकदा मला संधी मिळाली आणि तिचा फायदा घेऊन मी चिठ्ठीद्वारे तिला मागणी घातली, पण तिने ती रुक्षपणे धुडकावून लावली. मला तिच्यापुढे अर्जव करायची नव्हती किंवा येनकेन प्रकारे तिला पटवायचंच असा माझा हट्ट नव्हता, पण माझा स्वभावसुद्धा त्या मानसिकतेचा नव्हता. मी तिच्यापासून खूप दूर जायचं ठरवलं. मला खूप चांगले मार्क मिळाले होते. त्या जोरावर मला दिल्लीतल्या विख्यात सरकारी वैद्यकीय संस्थेत प्रवेश मिळाला. मी माझ्या आराध्य देवतेच्या आठवणी सोबत घेऊन दिल्लीत पोहोचलो. लग्न करीन तर तिच्याशी हा माझा पण होता. आईबाबांनी मला समजवण्यासाठी अथक प्रयत्न केले, पण मी बदलो नाही. इकडे दिल्लीत माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर मला त्याच संस्थेत एम्समध्ये नोकरी मिळाली. मी दिल्लीतच आपलं सगळं आयुष्य व्यतीत करण्याचं नक्की केलं. माझ्या स्वभावामुळे मी दिल्लीतसुद्धा मोठं सोशल सर्कल तयार केलं. रिटायरमेंटची चाहूल जसजशी लागायला लागली, मला उर्वरित आयुष्य कसं घालवायचं ह्याचा विचार पडला. माझं मन काही वेगळा विचार करत होतं. आपल्या ज्ञानाचा फायदा गरजूंना मिळावा असं मला वाटत होतं. गंगोत्रीचा परिसर निवांत आहे, शांत आहे. तिथे येणाऱ्या यात्रेकरूंना मोफत मेडिकल ट्रीटमेंट देता येऊ शकते असा सल्ला मला एका मित्राने दिला. इकडच्या परिसरात यात्रा करत असताना ह्याच ठिकाणी आम्हाला अपघातग्रस्तांना मदत करावी लागली होती. त्याचवेळी माझ्या मनातल्या पुसटशा विचारांना योग्य ती दिशा मिळाली होती आणि त्याची परिणिती हे हॉस्पिटल उभारण्यात झालं. डॉक्टरांनी माझ्या खोलीच्या खिडकीतनं ती चिठ्ठी आत टाकली होती. काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून मी उठले. दिवा लावून बघते तर ही चिठ्ठी. माझं मन भूतकाळात गेलं. तेव्हा मी 18-19 वर्षांची असेन. नुकतीच कॉलेजमध्ये जाऊ लागले होते. माझं त्याआधीचं आयुष्य बहुतांशी आश्रमशाळेत गेलं होतं. सुट्टीत मी इथे येत असे इतकंच. तो माझ्या सावत्र भावाचा मित्र होता. त्याचबरोबर त्याच्या आणि माझ्या घरच्यांचे मैत्रीचे संबंध होते. दादाच्या मैत्रीचा पदर धरून तो घरी येत असे. कारण नसताना माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे. केवळ तो माझ्या हस्तलिखित लघुकथा आणि कविता त्याच्या कम्प्युटरवर टाईप करून त्याचे प्रिंट काढून मला देत असे, म्हणून मी त्याला झिडकारलं नव्हतं. एकदा घरचे सगळे एका लग्नाच्या निमित्तानं पुण्याला गेले होते. दुपारच्या शांत वेळी बाल्कनीत काहीतरी धपकन पडल्याचा आवाज आला. मी पाहिलं तर एक दगडाला गुंडाळलेली कागदाची चिठ्ठी. मी तो कागद व्यवस्थित करून त्याच्यावरचा मजकूर वाचला आणि त्यावर 2च ओळी लिहिलेल्या होत्या. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या वाचून मी इतर कोणाचा विचार करत नाही, करू शकत नाही. तू माझी होशील का? खाली फक्त 2 इंग्रजी अक्षरं लिहिली होती, NN. मला तो कोण हे लगेच लक्षात आलं. मी लगेच त्या कागदाच्या मागच्या बाजूला लाल शाईने नो अँड नेव्हर असं लिहिलं आणि तो कागद त्याच दगडात गुंडाळून आमच्या समोरच्या त्याच्या बाल्कनीत भिरकावला. त्यानंतर मात्र तो आमच्या घरी कधीच आला नाही.
आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या सुमाराला तर तो कॉलनीतनंही नाहीसा झालेला होता. गतस्मृतींच्या त्या भुयारातनं मी वर्तमानात आले आणि एकाएकी माझ्या लक्षात आलं की डॉक्टरांनी लिहिलेली त्यांची कथा पूर्वीच्या त्या NNच्या कथेसारखी आहे, अगदी डिट्टो तशीच. आणि डॉक्टर नेमिचंद नेगी यांची आद्याक्षरं पण NN अशीच होतात. डॉक्टरांच्या वागण्यातली अदब, त्यांच्या लकबी हे सुद्धा सगळं त्याच्यासारखं होतं. पण हे शक्य कसं आहे? डॉक्टर उत्तर भारतीय आहेत तर तो कारवारी होता. काहीतरी भानगड नक्की आहे आणि आता मला ती शोधून काढायला हवी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला समजली जी माझ्या आयुष्याला कलाटणी देऊ शकणार होती. ती होती गाडीच्या खरेदीदाराचं नाव आणि ते होतं डॉक्टर निषाद नार्वेकर. पत्ता दिल्लीतल्या घराचा होता. म्हणजे डॉक्टर इथे नाव बदलून राहत होते हे स्पष्ट होतं. चीननं तात्पुरती जरी शस्त्र खाली टाकली होती तरी हा परिसर तिबेटचा का लडाखचा हा वाद आंतरराष्ट्रीय कोर्टात दाखल झाला होता. भारताकडे सुद्धा तो लडाखचा भाग असल्याचे सज्जड पुरावे होते. कोर्टाचा निकाल पुढे लागेल तेव्हा लागेल, पण सध्या भारतानं अक्साई चीनचा पूर्ण ताबा घेतला होता. भारतानं यावेळी चांगलीच आक्रमकता दाखवली होती. मी भारतासाठी फार मोठी कामगिरी पार पाडली होती आणि त्याबद्दल सरकारनं माझा यथोचित सन्मानसुद्धा केला होता. या माझ्या कामगिरीमुळे मला DRDOच्या चेअरमन पदाची सूत्र सोपवण्यात आली होती. अनेक सन्मान पायाशी लोळण घेत होते, पण एकटेपणाची जाणीव मात्र मला अस्वस्थ करत होती. नकारात्मकता माझ्या मनात घर करायला लागली होती. मी उरलेली 5 वर्ष कामात स्वतःला कसं तरी गुंतवून घेतलं होतं. निवृत्तीनंतर काय करायचं या विचाराने मला चांगलंच घेरून टाकलं होतं. का कोण जाणे, पण या विचाराने मला रात्र झोप येईनाशी झाली. याला बऱ्याच अंशी माझा स्वभाव कारणीभूत होता. पुरुषांशी संवाद करताना मला उगाचच त्यात पुरुषी अहंकार भासत होता. पुरुषांबरोबर काम करताना त्यांच्या नजरेत कारण नसताना विखार जाणवत होता. मनात चाललेलं हे द्वंद्व शिगेला पोचलं होतं. निवृत्तीनंतर जागायचंच कशाला आणि कोणासाठी? जीवन संपूर्णच टाकावं झालं. वयाच्या 55व्या वर्षी मी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मला अनेक संस्थांकडनं आकर्षक ऑफर्स आल्या होत्या. मी सगळ्या नाकारल्या होत्या. नकारात्मकतेनं घेरल्यामुळे मानसिकरित्या मी खूप खचले होते आणि मग ठरवलं होतं की चारधाम यात्रेवर मार्गस्थ व्हायचं. डॉक्टर नेगी हेच एकेकाळचा माझा आशिक आहे हे समजूनसुद्धा माझं मन त्यांचा नाद सोडून देण्याऐवजी त्यांच्यावर अधिक आकर्षित का व्हावं? मी विशाखा नसून विभावरी आहे हे कळल्यावर तो कसा रिॲक्ट होईल असा विचार करत मी घरात बसले होते. मी घरात शिरतच होते आणि आतून मोठ्यांदा आवाज आला, गुड मॉर्निंग डॉक्टर निषाद नार्वेकर. मी चांगलाच सरप्राईज झालो होतो, पण लगेच सावरून म्हटलं, व्हेरी गुड मॉर्निंग टू यू मिस विभावरी निनावे. आता सरप्राईज व्हायची तिची पाळी होती. विभावरीनं माझ्या गाडीचे पेपर माझ्या हातात दिले. मॅडम इतक्या हुरळून जाऊ नका असं म्हणत मी खिशातनं तिच्या त्या जुन्या हस्तलिखिताचे कागद काढून तिच्या हातात सोपवले आणि म्हणालो, आपकी पोल तो 2 दिन पहले ही खुल गई थी. त्या कागदांवर नजर फिरवून जेव्हा तिच्या लक्षात आलं की हे तिचंच तरुणपणीचं लिखाण आहे तेव्हा ती खूप एक्साईट झाली होती. हे तू अजून जपून ठेवलं होतंस माझी आठवण म्हणून? अरे मला तर तू अक्षरशः तुझ्या प्रेमसागरात बुडवून टाकलंस की रे. असं म्हणत माझ्याजवळ आवेगानं येऊन ती मला बिलगली. माझ्या छातीवर डोकं ठेवून हमसून रडत होती ती. गेली कित्येक वर्ष मनात साचलेल्या दुःखाला ती वाट मोकळी करून देत होती. आम्ही कितीतरी वेळ त्या अवस्थेत होतो. खाकरल्याचा आवाज आला म्हणून आम्ही गडबडून एकमेकांपासून दूर झालो. घरकाम करणारी बुढिया दारात उभी होती. कुर्यात सदा मंगलम. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात डॉक्टर रंजन गर्गे यांची कथा बंध. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात सोशल मीडियावर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.